ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. ओम नमः शिवाय. मी कविता नेहरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझं अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या चॅनलवरती. आज मी पुन्हा तुम्हाला एक हेल्दी रेसिपी दाखवणार आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक हेल्दी रेसिपी आवळ्याचं लोणचं आणि एकदम साध्या पद्धतीत घरगुती साहित्यामध्ये अवेलेबल असणार आहे आणि थंडीमध्ये एकदम उत्तम बनणारी रेसिपी आहे. तर चला आपण स्टार्ट करूया आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी बनवण्यासाठी. सर्वप्रथम मी 500 ग्रॅम आवळे घेतले आहे. हे धुवून एका साईडला सुकवून ठेवले आहे आणि आपण हे कॉटनच्या कपड्याने आपण हे एक एक करून पुसून घ्यायचे छान असे, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही आणि लोणचं हे आपलं वर्षभर टिकेल. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे आपल्या हेल्थसाठी खूप छान असतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि याच्यामध्ये मी काही सिक्रेट टिप्स तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एक एक सिक्रेट टिप्स मिळत जातील. आपण हे आवळे सगळे असे स्वच्छ धुवून घेतोय, त्याला छान असं कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊन ठेवूया. आणि याच्यासाठी देठासकट मिरच्याही मी साफ करून धुवून ठेवल्या होत्या सुकवून, त्याही तरी आपण पुसून घ्यायच्या छान अशा. तुम्ही मिरच्या तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता, तुम्हाला तिखट कमी जास्त लागतं त्या प्रमाणात. या मिरच्या छान अशा पुसून घेऊन साईडला ठेवूया, कारण हे लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चेक करूनच घ्यायच्या. मिरच्या छान धुवून पुसून कोरड्याच असल्या पाहिजे, जेणेकरून ते वर्षभर हे लोणचं आपलं टिकतं आणि खूप चविष्ट लागतं. नक्की ट्राय करा. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीसाठी. सर्वप्रथम आपण हे मीठ एक गरम पॅनमध्ये टाकूया. छान असं गरम होऊ देऊया. ते गरम झालं की याच्यामध्ये आपण आवळे टाकूया. आवळे टाकून भाजून घ्यायचे आपल्याला ते छान. ह्या पद्धतीने तुम्ही लोणचं जर बनवाल तर खूप छान लागते टेस्टला आणि हे वर्षभर टिकतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आता सध्या सीझन चालू आहे आवळ्यांचा, मार्केटमध्ये छान असे आवळे मिळतात ते. हे आवळे मध्ये भाजत असताना त्याला तुम्हाला थोडं मीठ चिपकतंय, पण काळजी करू नका. हे आवळे भाजत असते ते मीठ ऑटोमॅटिक निघून जाणार. आणि छान असं हलवत राहायचं आणि भाजत राहायचं, जेणेकरून त्याचा कलर चेंज होईल. बघा ही ग्रीन होते, कसं कलर चेंज होत चाललाय. छान असे आतमध्ये पर्यंत पूर्णपणे भाजले पाहिजे. आवळा हा व्हिटॅमिन सीचा नैसर्गिक बॉम्ब आहे असंच बोलेल मी. एका आवळ्यात जितकं व्हिटॅमिन सी असतं ते लिंबू किंवा संत्र्यांपेक्षा खूप जास्त असतं. हे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवतं. सर्दी खोकला घसा बसणे कमी करतं. बदलत्या हवेमध्ये शरीराला संरक्षण देतं. आणि खास गोष्ट म्हणजे आवळा गरम केल्यानंतरही त्याचं व्हिटॅमिन सी कमी होत नाही. हे बघा याचा कलर छान असा चेंज होतोय. ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितली आहे. माझ्या रेसिपी सगळ्या घरगुती आणि सोप्या पद्धतीने बनवल्यास आणि हेल्दी असतात. कोणीही अगदी बनवू शकतं.
अगदी बघून स्टेप बाय स्टेप जरी बघितलं, ज्यांना मराठी भाषा कळत नाही तेही लोक अगदी छानपणे बनवू शकतात. म्हणून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बघा, कुठली स्टेप चुकवू नका. आपल्याला हे लोणचं बनवून अगदी वर्षभर टिकेल. त्याच्यामुळे छोटे छोटे टिप्स आहे त्या जराही चुकू नका. आवळ्याचा कलर अगदी चेंज होत चाललाय बघा, त्याला स्पॉट येत चालले. आवळ्याचे बेनिफिट तर तसे खूपच आहे. आवळा हा केसांसाठी सुपरफूड मानलं जातं. आवळा खाल्ल्याने किंवा त्याचा रस घेतल्याने केसांची मुळे मजबूत होतात, केसांची गळती कमी होते, केस काळे आणि नैसर्गिक ग्लो देतो. आपण अनेक हेअर ऑइल किंवा शॅम्पू, फेस पॅक मध्ये आवळा वापरलेला पाहतो, कारण हे नैसर्गिक कोलेजन वाढते याच्यामुळे. हे बघा, ही छान असे आपले आवळे भाजले गेले. चेक करायचं आवळा सॉफ्ट झाला तर हा आवळा शिजला, पण हे अजून आपला झालं नाही, पण याचे कलर ऑलमोस्ट चेंज झालाय बघा, याला स्पॉट यायला लागले. तर आपला आवळा ऑलमोस्ट शिजत आला आहे. आणि आवळ्याने पचनही सुधारतं. ठेवायचं 1 मिनिटासाठी आणि हे साईडनी थोडंसं ओपन ठेवायचं, जेणेकरून आतमध्ये वाफ जर झाली तर ते मिठाचं पाणी होईल म्हणून वाफ जाऊ द्यावी. आणि आवळे आतमध्ये शिजण्यासाठी आपण थोडं झाकण ठेवूया 1 मिनिट फक्त. आपले आवळे ऑलमोस्ट 50 to 80% शिजले आहे. याच्यामध्ये मी देठासकटच मिरच्या ठेवल्या, त्याही आपण त्यात टाकायच्या, देठ काढायची नाही. आणि या मिरच्या अशा टाकून याच्यामध्ये भाजून घ्यायच्या. मीठ गरम असल्यामुळे मिरच्या पटकन भाजतात, अगदी एक मिनिटाच्या आतच. मिरच्यांचा कलर चेंज झाला का मिरच्या लगेच काढून घ्यायच्या. मिरच्या लगेच भाजतात, त्याचं थोडंसं त्याला स्पॉट यायला लागला का काढून घ्यायचं. मीठ गरम असल्यामुळे मिरच्या पटकन भाजल्या जातात. या मिरच्या आपल्या भाजल्या आहे, तर एक कॉटनच्या कपड्या काढून घ्यायच्या पटपट. कॉटनच्या कपड्यामध्ये काढण्याचं कारण हेच की आपण जे भांड्यात काढलं तर त्याच्यामध्ये पाणी सुटेल लगेच, त्या कोरड्या राहणार नाही. कॉटनच्या कपड्यामध्ये त्या कोरड्या राहतात, त्याचं पाणी सुटत नाही. या मिरच्या अशा साईडला काढून ठेवायच्या कॉटनच्या कपड्यामध्ये. खूप गरम असतो, एकदा असं करून बघायचं. आवळे हे शिजले कसं बघायचं. हे असं केल्यानंतर लगेच असं तुटतो बघा, म्हणजे आपला आतपर्यंत शिजला आहे. म्हणजे आवळे आपण काढून घेऊ. हेही पण आपण एक कॉटनच्या कपड्यावरच काढून घ्यावे, जेणेकरून पाणी सुटणार नाही. आणि पाणी सुटलं तर कॉटनच्या कपड्यामध्ये ऑब्झर्व होऊन जातं. तर ही टिप नेहमी लक्षात तुम्ही कॉटनच्या कपड्याला किंवा तुम्ही एक जाळीच्या भांड्यातही ठेवू शकता, जेणेकरून त्याचं पाणी नाही होणार. आता आपण मसाल्याची तयारी करूया. मी सुके धने घेतले आहे अर्धी वाटी, त्याला छान असं रोस्ट करून घेऊया. एक लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे आपल्याला सुके धने.
छान टेस्ट लागते। छान असं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे हे। धने भाजले की त्यातच जिरे भाजून घ्यायचे। थोडीशी सोप ऍड करूया आणि ही काळी मोहरी म्हणजे राई। छान असे भाजून घ्यायचे हे। ट्राय करा। आवळा शरीरातली विषारी द्रव्ये बाहेर काढतो, मेटाबॉलिझम वाढवतो, वजन कमी करण्यासाठी एक डाएटमध्ये आवळ्याचा समावेश करतात, भूक नियंत्रित ठेवते, पचन सुधारतं, चरबी कमी होण्यास मदत होते। म्हणून नक्की आपल्या आहारात समावेश करायचा। आणि 12 महिने आवळे अवेलेबल नसतात म्हणून सीझनमध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करा, वर्षभर स्टोअर करून ठेवा। डोळ्यांसाठी अतिउत्तम। आवळ्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट डोळ्यांची दृष्टी। मसाला हा भाजून झाला आहे, तो आपण एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यास ठेवूया। आणि लसूण आम्ही टाकते, ऑप्शनल आहात, तुम्ही पण टाका। थोडासा तो तेलामध्ये फ्राय करून घेऊया, रोस्ट करून त्याला थोडंसं तेलामध्ये फ्राय करूया। ऑप्शनल आहे, मला स्पेशली लसूण आवडतो, मी ट्राय करते, जिथे त्याची टेस्ट लागली तिथे मी टाकते। आणि छान असा रोस्ट करून घेऊया। आपला हा मसाला भाजून झाला आहे छान असा। याला पण थोडा वेळ थंड होऊ देऊया आणि याला आपण एका मिक्सीच्या जारमधून थोडंसं रफली ग्राइंड करून घेऊया। आणि हो, मेथीचे दाणेही थोडेसे भाजून घेऊया। जास्त नाही भाजले, ते जळतात, थोडेसेच कमी तेलात रोस्ट करून घेऊया असेच। आणि ह्याच भांड्यात एक गरम तेल करून घ्यायची पाटी। तेल गरम होते, साइड बाय साइड आपण हे आवळ्याचे तुकडे करून घेऊया। छान असे बारीक सगळ्यामध्ये बी काढून घेऊया। छान असं छान आवळा असं आतपर्यंत शिजला आहे आपला। हा भाजलेला मसाला आपण थोडासा रफली क्रश करून घेऊया, ग्राइंड करून घेऊया। याला तुम्ही चॉपर बोर्डमध्ये मिक्सर करून त्याचे छोटे तुकडे करू शकता। मी अशा घेऊ शकता, तुम्ही असे छोटे तुकडे तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता।
आवळा छोटा असला तरी त्याचे अनेक फायदे आहे, अगणित आहे. त्वचा, केस, पचन, रोग प्रतिकारक शक्ती, डोळे, हृदय, शरीराचा प्रत्येक भाग याच्यामुळे फायदा होतो. म्हणून रोजच्या आहारात आवळा हा एक छोटीशी परंतु महत्त्वाची जागा नक्की द्या त्याला. म्हणून आपण नेहमीच कच्च्या आवळ्याने खाऊ शकता. तुम्ही हा प्रकारे रेसिपी बनवून वर्षभरासाठी तुम्ही ठेवू शकता आणि रोजच्या आहारात अगदी थोडंसं खाल्लं तरी एक चांगला आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. म्हणून तुम्ही नेहमी अशा रेसिपी बनवून ठेवून शकता, स्टोर करू शकता वर्षभरासाठी. जी छोटी तुकडे करून घेते मी, हे बघा. सेम तशाच मिरच्याही आपल्या होत्या, त्याही आपल्याला तशाच कट करून घेऊया. कच्ची हळद मी थोडीशी टाकणार आहे, एक तुकडा. ह्याच्यात जाईल लाल तिखट, तुम्ही चवीप्रमाणे ऍड करा. डाळ, ही मोहरीची डाळ आहे, ऑप्शनल आहे. आणि हा मसाला जो आपण रोस्ट करून घेतला तोही आता ऍड करूया. छान असं एकदा भाजून घेऊया. मी अजून एक वाटीभर तेल बाजूला साईडला गरम करून थंड होण्यास ठेवलं आहे. ते आपल्या नंतर कामी येणार आहे. काचेची बरणी अगदी कोरडी घेऊन पुसून कोरडी ठेवायची छान. तुम्ही सिरामिकच्या बरणीमध्ये ठेवू शकता. मम्मी हे आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. हे छान वर्षभर राहू शकतं. नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि असेच तुमचं साथ असू द्या. तुमचं एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे आणि ते माझ्यासाठी प्रेरणा देतात की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. खात राहा आणि बनवत राहा. आणि मी नेहमीच बोलते, जेवण बनवणं ही एक फक्त पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे. तर ही कला जपण्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी खूप सोप्या पद्धतीत रेसिपी घेऊन येतो. ते सगळ्यांनी ही कला जपा आणि फॉलो केलं ते वर्षभर हे लोणचं टिकून असतं. आणि नेहमी आपल्या रोजच्या जेवणामध्ये आवळ्याचा समाविष्ट असावा म्हणून तुम्ही नक्की तयार करून ठेवा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचा असाच प्रतिसाद असू द्या, जेणेकरून मला नवीन रेसिपी आणण्यास एक प्रेरणा मिळते. आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा आणखी एक नव्या चवीसोबत. तोपर्यंत थँक्यू.